दिल दोस्ती दुनियादारीचा कैवल्य रिक्षावाला बनून येतोय शटरमध्ये. आपल्यासोबत आहे अमेय वाघ. अमेय, आता कैवल्य म्हणून सगळ्यांचा लाडका झाला आहेस, आता शटरमधनं एक नवीन रोल आणतोयस, किती मजा आली? काय सांगशील? आता के नाही आहे, आता एके आहे. तर एकेसाठी तुम्ही तयार व्हा असं मला वाटतं. आणि अर्थात जसं तू म्हणलीस तसं फारच मजेशीर फेज आहे आयुष्यातली, जिथे एक अस्पायरिंग म्युझिक कंपोजर आहे कैवल्य कारखानी, सार्कॅस्टिक आहे, आरोगंट आहे आणि तरी आत्म सॉफ्ट आहे. पण हा एके आहे पूर्ण वेगळं पात्र आहे, कारण एक अस्पायरिंग म्युझिक कंपोजर, अर्बन, अत्यंत मुंबईत वाढलेला, आणि हाच एक मुंबईतला एक अत्यंत प्रामाणिक आणि इनोसंट रिक्षावाला. तर मला फार मजा आली ही फिल्म करताना, कारण की मुळात मला असं वाटतं की असे रोल्स एखाद्या कलाकाराला करायला मिळावेत ज्यात तुम्ही स्वतःला कधीच बघू शकत नाही. मला असं कधीच वाटलं नव्हतं कोणी मला या रोलसाठी कास्ट करेल. जेव्हा मी कॉन्सेप्ट ऐकली होती ते मला असं वाटलं की कुठलं तरी अजून काहीतरी वेगळा रोल असेल काहीतरी, पण मला इव्हेंच्युअली कळलं की याच रोलसाठी विचारलं. आणि असा एक रोल ज्यासाठी तयारी करणं गरजेचं होतं, रिक्षा चालवायला शिकणं गरजेचं होतं, थोडंसं अजून वजन वाढवणं गरजेचं होतं, जितकी दाढी येईल तेवढी दाढी वाढवायची होती, केस वाढवायचे होते. त्या बेसिकली त्या म्हणजे हा फक्त वरवरचा बदल नाही आहे. तुम्ही जर स्वतः असा बिलीव केलं की हो मी आहे, तो एका नावाचा रिक्षावाला मी आहे, तर आपसूक ते आपोआप तसं बाहेर पडतं. तर फार मजेशीर प्रोसेस होती. आणि जेव्हा मी आता ट्रेलर बघतो, फिल्म बघतो, तेव्हा मी विचार करतो तर मला असं वाटतं हे कसं काय झालं आपल्या हातून. तर ते झालं नाही आहे, ते माझ्या हातनं करून घेतलेलं आहे. आमचे दिग्दर्शक VK प्रकाश सर, त्यांनी अत्यंत कमालीच्या पद्धतीने सगळ्यांकडनं चांगलं काम काढून घेतलेलं आहे. आणि अत्यंत खरी फिल्म आहे. जेव्हा तुम्ही खरी फिल्म करता तेव्हा कुठे अभिनय करायचा नाही, तिथे परफॉर्मन्स काही करायचा नाही. ते सुद्धा शूटिंगमध्ये स्वतः सांगितलं की डोंट ॲक्ट. खरं तर त्या माणसाला मराठी भाषासुद्धा कळत नाही, हिंदी भाषासुद्धा त्यांना बोलता येते असं नाही आहे. त्या पण मूळ जे इमोशन्स आहेत ते जगात सगळीकडे सेमच असतात. मग तो मल्याळम दिग्दर्शक जरी असला तरी त्याला ते इमोशन्स अत्यंत अचूक कळतात, आणि हाच त्यांचा ग्रेटनेस आहे. तर अत्यंत समृद्ध करणारी अशी प्रोसेस होती या सिनेमाची. नक्कीच, आता समृद्ध करणारीच होती. तर ॲज अ थोडीशी रिक्षा वगैरे चालवण्यात कितीसा समृद्ध? मी बऱ्यापैकी रिक्षा चालवू शकतो. सोनाली घाबरते फक्त माझ्या रिक्षात बसायला, कारण की ती जेव्हा रिक्षात बसली तेव्हा नेमकी मला स्टार्टिंगचा प्रॉब्लेम आला. पण इतर जे सीन्स केले वजन वगैरे वाटलं किंवा तिला असं वाटलं की हा कुठेतरी ठोकणार आहे रिक्षा, पण तसं झालं नाही. मुंबईच्या रस्त्यांवर रिक्षा चालवली, गोरेगाव ते बोरिवली चालवली. मी तर जेव्हा प्रॅक्टिस करायचं तेव्हा मी पार्ल्यापासून ते बँड्रापर्यंत जायचो आणि परत यायचो. अनेक लोकांनी मला भाडंसुद्धा, कारण मी रिक्षावाल्याच्या कॉस्ट्यूममध्येच असायचं, तर अर्थात त्यांना काय माहिती या सिनेमाचं शूटिंग चाललं आहे. कारण आम्ही असं ट्रॅफिकमध्ये अशा पद्धतीने शूट करायचो की कोणाला कळलंच नाही पाहिजे शूटिंग चाललं आहे, नाही तर मग लोक बघतात कॅमेरामध्ये आणि मग कळतं की हे शूटिंग चाललेलं आहे. सो त्या पद्धतीने शूट करत होतो. बोरिवली थिएटर, बोरिवलीचं जे प्रबोधनकार ठाकरे थिएटर आहे, तर त्या थिएटरच्या बाहेर मला भाडंसुद्धा विचारलेलं आहे. एका मुलीने थांबवलं आणि म्हणली की बोरिवली स्टेशन चलोगे. तर मी म्हटलं नाही मॅडम अभी लंच का टाईम आहे. तर ती रागावलीसुद्धा माझ्यावर. तर असेसुद्धा किस्से घडले. आणि याच किस्स्यांनी खरं तर मला असं वाटलं की जी भूमिका करायला मी घाबरत होतो ती भूमिका मी करतो आहे आणि लोकांना मी खरा वाटतं. तर अर्थातच ते सिनेमात सगळा तो खरेपणा उतरेल. नक्कीच. आता एखाद्या शाळेच्या मुलाने मदत म्हणून तुला सांगितलं की मला रिक्षावाल्याचं मनोगत लिहायचं आहे, तर किती मदत करू शकते? मी त्याला रिक्षावाल्याचं मनोगतच सांगेन असं नाही, मी त्याला माझ्या रिक्षात बसवीन, त्याला शाळेपर्यंत पोचवीन आणि शाळा सुटल्यावर त्याला सांगेन की तुझ्या आईवडिलांना सांग तिकीट काढा आणि हा सिनेमा मला दाखवा थिएटरमध्ये जाऊन. कारण की हा सिनेमा असा आहे की अख्ख्या कुटुंबानी बरोबर बसून बघायचा सिनेमा आहे, कारण हा तुमच्या माझ्या आयुष्याबद्दलचा सिनेमा आहे. अशा गोष्टी आहेत ज्या आपण आयुष्यात एखादी चूक घडते आपल्या हातनं, आपल्या नकळत घडते, पण त्याचा तुमच्यावर, तुमच्या आजूबाजूच्या लोकांवर, समाजातल्या लोकांवर परिणाम होऊ शकतो. त्याबद्दल हा सिनेमा आहे. आम्ही याला कौटुंबिक थ्रिलर असं म्हणतो, कारण अनेक थ्रिलर सिनेमे असे असतात जे तुम्ही कुटुंबाबरोबर बसून बघू शकत नाही, पण हा असा सिनेमा आहे जो तुम्ही तुमच्या कुटुंबाबरोबर बसा आणि बघा. घरातल्या स्त्रियांनी विशेषतः पुरुषांना सिनेमागृहात घेऊन जावं आणि हा सिनेमा दाखवावा असं मला वाटतं. एक शेवटचा प्रश्न, तुझ्याबरोबर सोनाली होती आणि सचिन खेडेकर होते, दोघांबरोबर काम करतानाचा एक्सपिरियन्स? मला असं वाटतं की एखादा कलाकार महान का असतो, कारण की तो फक्त स्वतःचं काम उत्तम करत नाही, तर तो त्याच्या कामातनं समोरच्याकडे सुद्धा ती एनर्जी ट्रान्सफर होईल याची काळजी घेतो. आपल्यामुळे समोरच्याचं कामसुद्धा कसं चांगलं होईल याची काळजी घेतो. ती क्वालिटी मला असं वाटतं की सचिन दादामध्ये आहे. मुळात मी या सिनेमात असण्याचं फार महत्त्वाचं कारण तो सुद्धा आहे, कारण की
त्यांनी इन्सिस्ट केलं वी के पी सरांना की असा अमेय वाघ नावाचा कलाकार आहे, त्याला आपण कास्ट करू. आमच्या सिनेमाच्या लेखिका आहेत मनीषा कोरडे, त्यांनी माझं नाव सुचवलं आणि मग सचिन दादा म्हणला की करूया. मला हा सिनेमा आधी करता येईल का नाही कळत नव्हतं, कारण डेट्सचा प्रॉब्लेम होता. पण सचिन दादाचा मला फोन आला आणि तो म्हणला या सिनेमाचा तू भाग असायला हवंस असं मला वाटतं आहे. म्हणल्यावर मी विद्युत गतीने काही हालचाली केल्या आणि मग मी या सिनेमाचा भाग झालो. मला फार मजा आली त्याच्याबरोबर काम करताना. त्याची जी सगळी कलाकार म्हणून पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती ट्रान्सफर झाली. आणि जे असतं की एखादा कलाकार आपल्यापेक्षा जरी तरुण असला, नवीन असला, तरी कलाकार म्हणून एक जो रिस्पेक्ट असतो, ती जी गिव्ह अँड टेक असते सेटवर, ती मला त्याच्याकडनं खूप उत्तमरित्या मिळाली आणि मला सगळ्याचा माझ्या कामात फायदा झाला. सोनालीसुद्धा मला या क्षेत्रात सिनियर आहे. सोनालीचं काम मी अनेक वर्ष बघत आलं आहे, मला तिचं काम खूप आवडतं. पण तिनेसुद्धा असं कधी जाणवू दिलं नाही की ती सिनियर कलाकार आहे. इनफॅक्ट ही अशी फिल्म आहे ना जिकडे खरंच वेगवेगळ्या प्रकारची लोकं, अत्यंत अनकन्व्हेन्शनल क्रू आहे हा. म्हणजे सचिन खेडेकर आहेत, सोनाली आहे, वी के पी सर आहेत, प्रकाश बारे सर आहेत. अशी सगळी वेगवेगळी लोकं येऊन एक छान त्यांच्या पॉझिटिव्ह एनर्जीतनं त्यांनी असं काहीतरी करायची फिल्म केली, जी फिल्म फक्त एकदा बघून संपणार नाही. ती फिल्म कायम तुमच्या स्मरणात राहील, कारण की ती फिल्म तुम्हाला फक्त एक फिल्म बघायचा अनुभव याच्या पलीकडे काहीतरी देऊ बघते आहे. तर 3 जुलैला शटर रिलीज होतो आहे तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये. तर सगळ्यांनी जा, स्त्रियांनी विशेषतः सगळ्या पुरुषांना बरोबर घेऊन जा हा सिनेमा बघायला. मी परत सांगतो, तुम्ही सिनेमा बघाल तेव्हा तुम्हाला कळेल मी असं का सांगितलं तुम्हाला. 3 जुलै शटर नक्की बघा. थँक्यू सो मच अँड ऑल द सो मच. थँक्यू सो मच. कॅमेरामन परेश सोबत श्वेतांबरा सावंत, राष्ट्रीय मराठी.